आणि आता बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीत पूर्व वैमनस्यातून 6 जणांना गाडीने चिरडल्याची घटना समोर येते। घटनेत तिघांचा मृत्यू झालाय तर इतर तिघे जखमी झालेले आहेत। दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावातील ही घटना आहे। फरार आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। तर अमरावतीत पूर्व वैमनस्यातून 6 जणांना गाडीने चिरडलेला आहे। या घटनेत तिघांचा मृत्यू झालाय तर इतर तिघे जखमी झाल्याची माहिती आहे। तर दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावातील ही घटना आहे। तर फरार आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे। सुरेंद्र, अमरावतीत धक्कादायक घटना घडलेली आहे। 6 जणांना गाडीने चिरडलंय, या संदर्भात ताजा तपशील। प्रज्ञा, खरं काल रात्रीची ही घटना आहे। जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती जी आहे ती पुढे येत आहे। हा जो आरोपी आहे याने आपली कार काढली आणि त्याच गावातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावातील हा आरोपी आहे। खरं तर हा जो आरोपी आहे याचा त्याच गावामध्ये अवैध दारूचा धंदा देखील आहे आणि जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती जी पुढे येत आहे। 6 जण जे आहेत एकाच कुटुंबातील आपल्या अंगणात घरासमोर अंगणात काही चर्चा करत होती आणि त्यानंतर याने ही कार काढली आणि या 6 जणांना चिरडलं। या घटनेमध्ये एकंदरीत 3 जण जे आहे ते जागीच मृत्युमुखी पडले आणि 3 जणांवर जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये उपचार जे आहे ते सुरू आहे। जे 3 मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। पोलीस कशा प्रकारे तपास करत आहेत? नक्कीच, खरं तर ज्या प्रकारे गावात चर्चेला उधाण आलं आहे त्या माहितीनुसार हा जो आरोपी आहे याच गावातला आहे आणि याचा दारूचा व्यवसाय या ठिकाणी असल्या कारणाने याच्यावर काहीतरी लोकांचा आरोप होता, त्यावरून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे। आणि त्यानुसार पोलीस जो आहे शोध मोहिमेला सुरुवात केली पोलिसांनी, कारण आरोपीने या 6 जणांना चिरडल्यानंतर कार जागेवर ठेवून त्याने तिथून तो फरार झाला आणि आरोपीचे जे नातेवाईक आहेत त्या सगळींकडे शोध मोहीम पोलिसांनी सुरू केलेली आहे। प्रज्ञा जी धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।